राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। पुढच्या 3 ते 4 वर्षात पुण्याचा चेहरा आणि चित्र बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुणेकरांना आश्वासन। सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जिशान सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सही केली, पण सुनेत्रा पवारांच्या नव्या यादीने गेम पालटला। आता सिद्दीकींची आमदारकी धोक्यात येणार। नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट, आरोपी विरोधात 1100 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल, 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब। मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचं संकट, हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा। परभणी, बुलढाणा आणि वाशिममध्ये पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई, पंपावर ग्राहकांची तुफान हाणामारी, मनसेच्या पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। चाकणकर भगिनींची चौकशी, खरातवर 17 गुन्हे दाखल, 105 साक्षीदार आणि ईडीचा ससेमिरा, अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण। नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलन, 75 वर्ष वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।